नमस्कार मित्रांनो, आज आपण मानसशास्त्रातील महत्त्वाच्या संरक्षण यंत्रणा पाहूयात, ज्यावरती प्रत्येक TETमध्ये एकतरी प्रश्न हा विचारला जातो. बघा, पहिली संरक्षण यंत्रणा आहे समर्थन. एखाद्या हेतूसाठी प्रयत्न करूनही अपयश येत असल्यास ते मान्य न करता इतरांना पटेल अशी खोटी कारणे सांगणे म्हणजे समर्थन होय. उदाहरणार्थ, नेट सेट परीक्षा उत्तीर्ण न होणारे ही परीक्षा पद्धतीच विश्वासार्ह नसल्याचे प्रतिपादन करून त्यापेक्षा PhD करणे अधिक चांगले असे म्हणतात. दुसरी संरक्षण यंत्रणा आहे प्रक्षेपण. आपल्या मनातील भावना, द्वेष इतरांच्या माथी मारणे. रमेश परीक्षेत नापास झाला तेव्हा शिक्षकांनी शिकवले नव्हते असे तो म्हणतो, यालाच प्रक्षेपण म्हणतात. तिसरी संरक्षण यंत्रणा आहे दमन. मनातील अतृप्त इच्छा, आकांक्षा, दुःख लपवून ठेवणे यास दमन असे म्हणतात. उदाहरणार्थ, लग्न न जमणारा राहुल ब्रह्मचर्य हेच जीवन असल्याचे सांगतो. चौथी बघा, प्रतिपूरण. एका क्षेत्रात यश मिळाले नाही तर त्याची भरपाई दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून करणे यास प्रतिपूरण असे म्हणतात. उदाहरणार्थ, राधिकाला क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे होते, पण अचानक अपघातात तिला अपंगत्व आल्याने तिने स्पर्धा परीक्षा करून ती प्रशासकीय अधिकारी झाली. पाचवी बघा, दिवा स्वप्न. एखादे काम करताना त्या कामात लक्ष न देता उलट वेगळ्याच मनोराज्यात दंग असणे यास दिवा स्वप्न असे म्हणतात. उदाहरणार्थ, रमेश अभ्यासासाठी बसला होता, परंतु त्याचे लक्ष अभ्यासात नव्हते. उन्हाळ्याच्या सुट्टीत काय धमाल करायची याचेच चित्र तो रंगवीत होता, म्हणजेच तो दिवा स्वप्न पाहत होता. पाचवी संरक्षण यंत्रणा आहे तादात्म्य, म्हणजेच मनाची एकरूपता होय. उदाहरणार्थ, भजन करता करता तुकाराम महाराज विठ्ठलांशी तादात्म्य पावत होते. सहावी बघा, उदात्तीकरण. आपल्या इच्छा, आकांक्षाच्या पूर्तीसाठी अयोग्य मार्ग न वापरता समाजमान्य मार्गाचा वापर करणे यास उदात्तीकरण म्हणतात. उदाहरणार्थ, एखाद्या जोडप्याला मूल नसेल तर ते अनाथाश्रमातील मुलाला दत्तक घेऊन स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवतात, यालाच उदात्तीकरण म्हणतात. आत्मताडण. अपयश आल्यास स्वतःला कठोर शिक्षा देणे होय. म्हणजेच परीक्षेत अपयश आले तर आपण रडत बसतो किंवा स्वतः उपाशी राहतो, म्हणजेच आत्मताडण होय. पुढची संरक्षण यंत्रणा आहे नकारात्मकता. म्हणजेच नकारात्मक मत. उदाहरणार्थ, तुम्ही मला मोबाईल दिल्याशिवाय मी अभ्यास करणार नाही. पुढची संरक्षण यंत्रणा आहे विकृत श्रद्धा. वाईट मूल्यांवर विश्वास ठेवणे. म्हणजेच उदाहरणार्थ, वाईट वागल्याशिवाय लोक आपल्याला मान देणार नाहीत असे म्हणणे होय. पुढची बघा, विस्थापन. महत्त्वाची आहे. वरिष्ठावरील राग कनिष्ठावर काढणे होय. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये वरिष्ठ रागवले म्हणून घरी जाऊन पत्नीवर राग काढणे, पत्नी रागवली म्हणून मुलांवर राग काढणे यालाच विस्थापन असे म्हणतात. पुढची संरक्षण यंत्रणा आहे परागमन. भूतकाळातील सुखद अनुभूतींना उजाळा देणे होय. उदाहरणार्थ, आमच्या काळात सोने 4,000 रुपयाला तोळा होते असे आजोबा सांगतात. या आपण महत्त्वाच्या संरक्षण यंत्रणा पाहिल्या. धन्यवाद.